करायचं नाही कधी. मान करता येत नसन अपमान करायचा नाही, काही गरज नाही. हातात घेऊन बसा ना. काय तुमच्या हाताला काय कलर लागला का त्याचा? लागू द्या ना. अहो किती लोकायला कलर लाव, चुनात लावलाय आपण. या हातानं लय चुने लावले. तुम्हाला नाही सांगत मी माझं सांगतो. भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहेत, पण करत असताना दशरथ राजाला आठवेले काय, मला त्या श्रावणाच्या आईवडिलांना श्राप दिला. शृंगी महामुनी यज्ञ करतायत. यज्ञ करत असताना यज्ञ भगवान परमात्मा रामायणामध्ये असं सांगितलं की बाबा चरू घेऊन बाहेर आले. चरू म्हणजे काय, खीर पण होती बरं का. बाहेर आल्यानंतर दशरथ महाराजांनी काय केलेलं आहे, वशिष्ठजी तिथे हजर आहेत आणि वशिष्ठजीनं काय केलं, त्या चरूचे 3 भाग केले. किती भाग केले? 3 भाग केले. 3 भाग 3 राण्याला दिले, कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या, अशा तिघायला दिले. आणि दिल्यानंतर तेवढ्यात काय झालं, एक घार आली आणि घारीनं काय केलं, कैकेयीच्या हातातला भाग घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर का घेऊन गेले याचं कारण आहे, अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने सेविला. तो जो नेला होता तो. बरं का. असं सांगितल्यानंतर आता मग काय करायचं, सुमित्रेजवळ एक भाग आहे आणि कौशल्याजवळ एक भाग आहे. मग काय केलं, दोघातला अर्धा अर्धा केला आणि कोणाला दिला? अशी कथा आहे का? नाही. कशी कथा आहे मग? आता कैकेयीच्या हातातला नेला म्हटल्यानंतर सुमित्रेनं आणि कौशल्या मातानं दिलं. पण मी असं ऐकलं, बरोबर आहे का नाही? मग कैकेयीला किती पुत्र आहे? हा सांगा पटकन, कैकेयीला किती पुत्र आहे? मग तुम्ही सांगत जा ना. 2 आहे. एक कोण आहे? एक मी आणि एक तुम्ही आहे का नाही? असं नाही बरं का. जसं ऐकलं तसं मी तुम्हाला सांगतो बरं का. या 2 भाग कैकेयीला दिलेले आहेत आणि कैकेयीला दिल्यानंतर काय झालं, सगळे भगवान परमात्मा कौशल्य माताच्या पोटी येणार आहेत, सुमित्रा मातेच्या पोटी शेष भगवान परमात्मा येणार आहेत, आणि जी कैकेयी माता आहे तिच्या पोटी कोण येणार आहे? पण मला अशी पण कथा माहिती आहे, सुमित्रेला 2 मुलं आहेत. असं पण आहे ना? तुम्ही सांगा. तुम्ही रामायण करता, मी भागवत करतो. आज तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलं मला जरा बरं वाटत आहे का नाही? एकमेका सहाय्य करू अवघे धरू बरं का. असा कैकेयीला भाग देण्यात आला. आणि दिल्यानंतर काय झालं, सुंदर असं वातावरण आहे. सगळ्या स्त्रिया काय आहेत, गर्भवती आहेत. मग आता प्रत्येकीची डोहाळे विचारण्यासाठी दशरथ महाराज कोणाकडे गेले? पहिले कैकेयी मातेकडे गेले का. कैकेयी दिसायला काय होती, सुंदर होती, फार सुंदर दिसायला होते. त्यावेळेस कैकेयीला विचारलं, काय ग कैकेयी, काय तुझे डोळे आहेत सांग मला. त्यावेळेस सांगत असताना कैकेयी म्हणते, महाराज मोठ्याला काय करा, वनवासात धाडा, आणि लहान्याला काय करा, माझ्या मुलाला राजगादी द्या. असं म्हटल्यानंतर सुमित्रेला विचारलं. सुमित्रेनं सुद्धा आपलं वर्णन करून सांगितलं. पुन्हा कौशल्याकडे आल्यानंतर कौशल्याला दशरथ म्हणू लागले, कौशल्या तुला आठवतं का आपल्या लग्नामध्ये काय केलं होतं, रावणानं विघ्न केलं होतं. तर विघ्न करत असताना त्यावेळेस ती कौशल्या म्हणते, काय करा, धनुष्यबाण माझ्याजवळ आणा, आणि आणल्यानंतर काय करा, त्याला मी माझ्या ह्याच्यात 2 मिनिटं बाकी बरं का, ताण घेऊ नका, सध्या मी आहे ना उभा. हा मग माझ्यावर चालून तुमच्याकडे काय तुम्ही लावता पुढं, मी काय करू त्याला, आहे का नाही? भगवान परमात्मा त्या कौशल्य मातेच्या पोटी काय होणार आहे, जन्माला येणार आहे. अशी हे भगवान परमात्मा आहे. आणि या भगवान परमात्माला जन्माला येत असताना सगळे देवी देवता काय झालेले आहेत, आकाशामध्ये वाट पाहतायत भगवान परमात्म्याची. इंद्र चंद्र महेंद्र सगळे ब्रह्मदेव आलेले आहेत. आल्यानंतर सगळ्यांनी हातामध्ये पुष्प आहेत. सगळेजण काय करणार आहेत, आता भगवान परमात्मा प्रगट होणार आहेत. पहा, भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर काय करायचं, अक्षता फेकायच्या, त्याच्यानंतर अभंग होती, आणि अभंग झाल्यानंतर जय विठ्ठल होईल बरं का. भगवान परमात्मा प्रगट होत असताना नवमीचा दिवस आहे, 12 वाजलेले आहेत. आणि 12 वाजेच्या टायमाला भगवान परमात्मा कौशल्या मातेच्या समोर म्हणजे गर्भातून काय झालेले आहेत, बाहेर आलेले आहेत. सगळ्यांनी गजर करा, प्रभू रामचंद्र भगवान कुमार
तिथी आहे आणि भगवान परमात्मा आजच्या दिवशी काय झालेले आहे प्रकट झालेले आहे. भाग्यवान आहे आपण भगवान परमात्म्याचा जन्म साजरा केला. पण भगवान परमात्म्याचा जन्म आता सध्या अयोध्येत काय होतोय साजरा होतोय का. भगवान परमात्म्याचा जो 5000 वर्षाचा पूर्वीचा वनवास होता तो आज माग आपण 22 जानेवारीला काय केला संपलेला आहे. आज भगवान परमात्मा रामलला त्या अयोध्येमध्ये काय आहे सगळीकडे जन्मोत्सव चालू आहे. सगळ्या घरांमध्ये एकच नारा आहे काय सगळ्या भारतातला एक एक वर्ग नाही घरातला माणूस काय म्हटला माग जय श्रीराम म्हटले का नाही. म्हणून आता आपण सुद्धा सगळ्यांनी म्हणा जय श्रीराम म्हणेन मी तुम्ही माग मोठ्याने म्हणायचं आपली सेवा आपल्याला आठवायची. जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली झालेले शिवाय याच ठिकाणी पूर्ण विराम पावते कारण आपल्याला याच्यानंतर पुन्हा काढायचं